Hello friends, I am Raju Sangpal, ex-member Board of Studies Balbharti. I am from Abhinav Vidyalaya and Junior College Nandurbar. Welcomes you here and presents question number 4A, that is non-textual passages section. Let's begin with section 4, non-textual passage section. Here you are given a non-textual passage. पुस्तकाच्या बाहेरील पॅसेज असतो. हा प्रश्न क्रमांक 4 असतो. वेअर यू आर सपोज टू रीड द पॅसेज, तो पॅसेज आपल्याला वाचायचा असतो अँड यू आर सपोज टू डू द ॲक्टिव्हिटीज. आणि सीन पॅसेज सारख्याच आपल्याला 5 ॲक्टिव्हिटीज करायचे असतात. सो हिअर इज ॲक्टिव्हिटी नंबर 1A1. रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस इन 1 or 2 वर्ड्स. हे सेंटेन्सेस आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. सो व्हॉट वी नीड, आपल्याला काय गरजेचं आहे, वी नीड अ पॅसेज. नाव हिअर इज द फर्स्ट सेंटेन्स. The name of the woman mentioned in the passage is. The woman mentioned in the passage was born in. हे सेंटेन्सेस आपल्याला पॅसेजमध्ये शोधायचे. The woman mentioned in the passage was not happy in being just a. And the last one, despite bad conditions of the hospitals, the woman wanted to be a. Now let's get back to the passage. नाव रिगार्डिंग द फर्स्ट सेंटेन्स, पहिल्या सेंटेन्सच्या संदर्भात आपण असं म्हणू शकतो की दिस इज अ ब्रीफ रिव्ह्यू ऑफ अ करिअर ऑफ अ वुमन हू नियरली 100 years ago opened the eyes of the world to the new science of nursing. We know her as Florence Nightingale. So what this passage talks about, या पॅसेजमध्ये कोणाबद्दल चर्चा झालेली आहे, इट इज अबाउट फ्लॉरेन्स नायटिंगेल. सो वुमन मेन्शन इन द पॅसेज इज फ्लोरेन्स नायटिंगेल. ओके, नाव सेकंड लाईन, सेकंड सेंटेन्स काय होतं, फ्लोरेन्स नायटिंगेल वॉज बॉर्न 125 years ago in Florence, Italy. So where was she born in? She was born in Florence, Italy. या दोन्ही सेंटेन्सेस आपल्याला कंप्लीट करायला मदत होतील. बघूया. नाव लुक, द नेम ऑफ द वुमन मेन्शन इन द पॅसेज इज फ्लोरेन्स नायटिंगेल. आलं. द वुमन मेन्शन इन द पॅसेज वॉज बॉर्न इन फ्लॉरेन्स, इटली. ओके, नाव रिमेनिंग 2, आता उरलेल्या 2 आहेत, हेही आपल्याला पॅसेजच्या मदतीने सोडवता येतील. हां, नाव द थर्ड स्टेटमेंट, तिसरं स्टेटमेंट असं होतं की शी वॉज नॉट हॅपी इन बिईंग जस्ट अ यंग लेडी ऑफ फॅशन. हे तिसरं स्टेटमेंट आहे, तर आपल्याला हा भाग तिथे कंप्लीट करायचा आहे. शी वॉज नॉट बिईंग. ओके, आणि द लास्ट वन, चौथंही आपण बघूया. अँड द लास्ट स्टेटमेंट इज डिस्पाइट ऑल दिस फ्लोरेन्स स्टील वॉन्टेड टू बी अ नर्स. सो लेट्स गेट बॅक टू द स्टेटमेंट्स. नाव हिअर आर स्टेटमेंट्स. The woman mentioned in the passage was not happy in being just a lady of fashion. Despite bad conditions of the hospitals, the woman wanted to be a nurse. Okay, so विद्यार्थी मित्रांनो, या सेंटेन्समधले जे कीवर्ड्स असतात हे आपल्याला पॅसेजमध्ये फाइंड आउट करायचे असतात. म्हणजे पॅसेजमध्ये आपल्याला एक्झॅक्टली असे सेंटेन्स जर मिळालेत तर देन वी कॅन कंप्लीट, आपण या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड. नाऊ लेट्स मूव टू द सेकंड ॲक्टिव्हिटी, दॅट इज. Now what is A2 activity? What were the conditions of the hospitals 100 years ago? What were the conditions of the hospitals? हे keywords आहेत. Conditions of the hospitals हे keywords आहेत. हे आपल्याला तिकडे शोधायचे आहेत. So let's get back to the passage. So here we get the keywords. इथे आपल्याला ते keywords मिळालेत. 100 years ago, the majority of hospitals were centers of misery, suffering, and in too many cases, dirt. सो दिस इज द आन्सर टू A2 ॲक्टिव्हिटी. हे A2 ॲक्टिव्हिटीचं आन्सर झालं. आपण कसं फाइंड आउट केलं ते विथ द हेल्प ऑफ कीवर्ड्स. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कीवर्ड्स जर फाइंड आउट केले तर वी कॅन इझिली गेट द आन्सर. नाऊ लेट्स मूव टू. इन दिस वे फ्रेंड्स वी कॅन गेट आन्सर टू दिस क्वेश्चन. याचा आन्सर मिळून झाल्यानंतर नाऊ लेट्स मूव टू थर्ड ॲक्टिव्हिटी A3. राईट ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. क्लोज्ड चं ऑपोजिट वर्ड आपल्याला इथे पॅसेजमध्ये शोधायचे आहेत. ओके, सो लेट्स गेट बॅक टू द पॅसेज. ओके, नाव लुक, विथ द हेल्प ऑफ द पॅसेज वी कुड गेट द ऑपोजिट वर्ड्स. क्लोज्ड, ओपन, सॅड, हॅपी, हेल्दी, अनहेल्दी. सो यू कॅन डू विथ अदर वर्ड्स, इतरही शब्द आपल्याला घेता येतील. फ्यूचंही ऑपोजिट वर्ड्स येथे आलेले आहेत.
नाउ मूव्हिंग टू नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, A4 ॲक्टिव्हिटी, डू ॲज डायरेक्टेड. शी वॉज नॉट हॅपी हे सेंटेन्स दिलं आहे आणि काय म्हटलं आहे, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग निवडायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वाक्यात टू बीचं रूप आहे, मग क्वेश्चन टॅग टू बीच्या रूपात असेल. वॉजंट, वॉज या तीनपैकीच एक क्वेश्चन टॅग येईल. आता वाक्य काय आहे, शी वॉज नॉट हे नकारार्थी वाक्य, मग क्वेश्चन टॅग कधी पण होकारार्थी येईल. आणि सुरुवातीला वाक्याची सुरुवात कुठल्या प्रोनाऊन होते, शीने, मग वॉज शी. मग करेक्ट ऑप्शन काय असेल, शी वॉज नॉट हॅपी, याला क्वेश्चन टॅग काय होईल, वॉज शी. गॉट द पॉईंट. नाउ मूव्हिंग टू नेक्स्ट वन, शी स्टडीड अँड वर्कड अंडर रिगरस कंडिशन्स. या सेंटेन्समध्ये आपल्याला ॲज वेल ॲज यूज करायचं आहे. शी स्टडीड अँड वर्कड अंडर रिगरस कंडिशन्स. तिने 2 ॲक्शन्स केलेले आहेत. स्टडीड ही तिची फर्स्ट ॲक्शन आहे आणि वर्कड ही तिची सेकंड ॲक्शन आहे. तर दोन्ही ॲक्शन्स इथे अँडने जोडलेले आहेत. अँडच्या ठिकाणी फक्त ॲज वेल ॲजचा यूज करायचा आहे. मग सेंटेन्स कसं होईल, शी स्टडीड ॲज वेल ॲज वर्कड अंडर रिगरस कंडिशन्स. अँडच्या ठिकाणी ॲज वेल ॲज येईल. नाउ मूव्हिंग टू A5 ॲक्टिव्हिटी, पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ, व्हाय. वेन यू स्टडी धिस क्वेश्चन, हा क्वेश्चन ज्यावेळी आपण विचारात घेतो तर हा फर्स्ट क्वेश्चन नेहमी सिम्पल असतो. द वे वी कॅन आन्सर, आपण अगदी सहज देऊ शकतो याचा आन्सर. तर 2पैकी निदान 1 गुण आपल्याला मिळवता येईल. ना व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ, यू कॅन स्टार्ट युअर आन्सर विथ आय. आयने तुम्ही आन्सरला सुरुवात करा. यूच्या ऐवजी आय घ्यायचा. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर इन माय लाईफ. आय वॉन्ट टू बिकम ॲन इंजिनियर इन माय लाईफ. आय वॉन्ट टू बिकम अ टीचर इन माय लाईफ. व्हाय, आणि मग व्हायचा आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. ओके. इफ यू वॉन्ट, तुम्ही असंही म्हणू शकतात, आय वॉन्ट टू बिकम अ नर्स इन माय लाईफ. स्मार्ट जर उत्तर द्यायचं असेल तर आय वॉन्ट टू बिकम अ नर्स इन माय लाईफ असं म्हटलं तर तुम्हाला या पॅसेजमधून व्हायचा आन्सर देता येईल. जसं फ्लोरेन्स नाईटांगेलने नर्सिंग करून जी सेवा केली त्याच पद्धतीने तुम्ही ॲड करू शकतात. सो हिअर ऑल्सो यू कॅन गेट 2 आउट ऑफ 2 मार्क्स. सो इन दिस वे फ्रेंड्स, आपण या पॅसेजवर अशा पद्धतीने 10 आउट ऑफ 10 मार्क्स स्कोर करू शकतो. सो दॅट्स ऑल फॉर टुडे.